आज आपण ईद स्पेशल शाही मटन मसाला कसा करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। कांदा लसूण मसाला, धनिया पावडर, मिरची पावडर, हळद, आलं लसूण पेस्ट, दही आणि कांदा, टोमॅटो आणि खोबरं ह्याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे आणि बारीक मीठ चवी। आपण हे 7 ते 8 शिट्ट्या करून मटन शिजवून घेतलेले आहे पाव किलो। आता आपण कढईमध्ये एक मोठा चम्मच तेल टाकून घेऊया। आपण ह्यामध्ये वेगळा कांदा किंवा टोमॅटो असं परतून घेणार नाही, आपण त्याची जी पेस्ट करून घेतलेली आहे तीच ऍड करणार आहे। ह्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, त्यानंतर आता आपण सुके मसाले ऍड करू लगेच। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं थोडंसं मीठ, कारण की आपण मीठ शिजवताना पण वापरलेलं आहे। आता हे मसाले पूर्ण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। आता आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे, त्यामध्ये आपण काय करायचं आहे, फक्त 1 चमचा दही टाकायचे। तुम्ही दह्याच्या ऐवजी फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता आणि दही शेवट टाकले, कारण की ते दही फुटायला नको किंवा खराब व्हायला नको आपले मसाले सगळे, म्हणून आणि त्याचा स्वाद पण खूप छान येतो जर ते शेवट टाकलं तर। आता बघा आपला मसाला व्यवस्थित तेलात आपण जरा 2 सेकंद त्याला परतून घेऊया। आता मसाला आपला व्यवस्थित शिजला आहे, तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित त्याला तेल सोडलेलं आहे मसाल्याने, हे बघा। आता आपण ह्यामध्ये काय करू, हे जे शिजवलेले मटण आहे हे काढून घेऊया। आता आपण हे मटण व्यवस्थित ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया। हे नुसतं मटण आहे ना, तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतं। ह्याच्यात पाणी बिलकुल ऍड करायचं नाही, आपल्याला जे मसाले आहेत त्यामध्येच ते परतून घ्यायचं आहे फक्त। 2 मिनिटं आपण असंच ठेवूया, त्याला जरा व्यवस्थित मसाले लावून घेऊया आणि वरतून थोडी कोथिंबीर टाकू। आता आपली ही भाजी तयार झाली आहे, आता आपण ही सर्व करून घेऊया। ईद स्पेशल शाही मटन मसाला खाण्यासाठी तयार आहे। आज आपण त्याच्याबरोबर काकडी आणि चपाती घेतली आहे। तुम्ही ह्याच्यावर भाकरी किंवा रोटी सुद्धा खाऊ शकता आणि भात सुद्धा ह्यामध्ये छान लागतो, त्यामुळे तुम्ही भात सुद्धा ह्याच्यामध्ये खाऊ शकता ह्याबरोबर।